अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास 15 किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे। या पहाडाची उंची जवळपास 385 मीटर असून या माथ्यावरती एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे, ते म्हणजे श्री कणकेश्वर देवस्थान। मापगाव नावाच्या गावातून सुमारे 750 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिवमंदिर पाहता येते। थोडीशी विश्रांती घेत धडधाकट माणूस हा प्रवास 1.5 ते 2 तासात पूर्ण करू शकतो। रघुजी आंग्र्यांचे दिवाण गोविंद शेठ रेवादास दलाल यांनी कणकेश्वर मंदिराची पुष्कारणी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवी सन 1774 जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते। देवाच्याच इच्छेने त्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी हे बांधकाम झाले असं मानून तिथं देवाचे पाऊल उमटले आहे या श्रद्धेतून देवाची पायरी बांधली गेली। पुढे माधवराव हरी फडके, रघुजी आंग्रे असे अनेक मान्यवर कणकेश्वराला दर्शनासाठी आल्याच्या नोंदी सापडतात। दगडी ब्रह्मकुंडाच्या अलीकडे पालेश्वर नावाचे छोटेसे शिवमंदिर आहे। या ठिकाणी श्री शंकराला फुले न वाहता पाने वाहनात येतात, हे या ठिकाणाचे खास विशेष। एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केले आणि वर म्हणून त्याच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली। हे द्वंद्व अनिर्णयित राहिले। प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले। त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला। शंकराने राक्षसाला पालथे पाडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला। त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कणकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले, अशी ही कहाणी। कणकेश्वर हे आंग्रे घराण्याचे कुलदैवत असल्याने याला विशेष महत्त्व आहे। रघुजी आंग्र्यांनी पायथ्याजवळील सागाव या गावाचे उत्पन्न कणकेश्वराची व्यवस्था पाहण्यासाठी देवस्थानाला मिळावे याकरता श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला दिसतो। कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमा आणि माघ महिन्यातील महाशिवरात्रीच्या दिवशी कणकेश्वर देवस्थानात मोठा उत्सव साजरा केला जातो। याच मंदिराच्या परिसरात अनेक छोटी दगडी मंदिरे आहेत। रचनेवरून ती पेशवेकालीन मंदिरे असावीत असं वाटतं। रामेश्वर, राम सिद्धिविनायक, मानकेश्वर, कुंडेश्वर अशी ही देवस्थानं, कृष्ण बलराम मंदिर, लक्ष्मी विष्णू मंदिर आणि विविध धर्मशाळाही येथे आहेत। यापैकी एक धर्मशाळा मुंबईतील फडके गणपतीशी संलग्न आहे। जिराटकडून येणाऱ्या वाटेवर पात्रुबाई देवीचे मंदिर आहे आणि पश्चिमेकडे थक्क करणारा देखावा इथून पाहता येतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।